हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की झेडपीची जी एक्झाम झाली होती त्याचं फार्मसी ऑफिसरचा मित्रांनो खूप साऱ्या झेडपीचे ऑलरेडी रिझल्ट लागलेले आहेत। मित्रांनो, लास्ट फ्रायडे पासून रिझल्ट यायला स्टार्ट झाले होते। त्याच्यानंतर मित्रांनो काही रिझल्ट हे खूप लवकर आले। कोल्हापूरचा सर्वात आधी कोल्हापूर झेडपीचा रिझल्ट आलेला होता आणि त्यानंतर मित्रांनो खूप साऱ्या झेडपीचे रिझल्ट आले आणि त्या सर्व झेडपीचे रिझल्ट मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत। तर मित्रांनो काही दिवसांनी म्हणजे मागच्या 2 दिवसामध्ये कोणताही रिझल्ट आलेला नाहीये। म्हणजे लास्ट रिझल्ट जो आलेला होता 13 तारखेला आलेला होता आणि तो पण फक्त एक नंदुरबार झेडपीचा रिझल्ट आलेला आहे। तर मित्रांनो काय प्रॉब्लेम होता माहिती नाहीये, पण आता जे नवीन रिझल्ट आलेला आहे मित्रांनो पुणे झेडपीचा रिझल्ट आलेला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनो कमेंट मध्ये विचारलेलं होतं की पुणे झेडपीचा रिझल्ट कधी येईल। तर मित्रांनो हे 5 किंवा 10 मिनिटं आधी आलेला रिझल्ट आहे आणि तो रिझल्ट आला की लगेच मित्रांनो त्याची पीडीएफ जी असणार आहे ती आपण आपल्या आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर आणि आर.डी. फार्मा टेलिग्राम चॅनलवर त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे। त्याची पीडीएफ तुम्ही इथे बघू शकता, लगेच दिलेली आहे। आता मित्रांनो असा क्वेश्चन आहे की बाकीच्या राहिलेल्या झेडपीचे रिझल्ट कधी येतील। तर मित्रांनो बाकीच्या राहिलेल्या झेडपीचे रिझल्ट आज संध्याकाळी 9 पर्यंत पण येऊ शकतात, नाहीतर उद्यापर्यंत मित्रांनो तुमचे झेडपीचे रिझल्ट दिसणार आहेत। आणि मित्रांनो हे रिझल्ट एक झेडपीचे येत आहेत म्हणून कन्फर्म नाही सांगता येणार की तुम्ही ज्या झेडपी मध्ये फॉर्म भरलाय तो कधी येईल। तर मित्रांनो आता रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो रिझल्ट तुम्हाला बाकीचे पण लवकरच बघायला भेटतील। तर मित्रांनो इथे पुणे झेडपीचा आपण रिझल्ट बघू ओपन करून पीडीएफ की इथे रँक कशी गेलेली आहे, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की तुमचा जर मार्क एवढे आले तर होऊ शकतो की नाही। तर मित्रांनो हे बघू शकता, हे पीडीएफ अशा टाइपने दिलेली आहे। तर याच्यामध्ये जो टॉपर आहे मित्रांनो इथे बघू शकता 174 मार्कला झेडपी पुणेचा टॉपर आहे मित्रांनो। त्याची कॅटेगरी कोणती आहे? ईडब्ल्यूएस चा झेडपीचा पुणेचा 174 मार्कला मित्रांनो टॉपर आहे। पण मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं, तुम्हाला चेक करायचं मित्रांनो की तुम्ही जिथे फॉर्म भरलेला आहे किंवा पुण्यात तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या नोटिफिकेशन मध्ये तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा होत्या, समांतर आरक्षण शिवाय किती जागा होत्या, त्याच्यानंतर हे सर्व कॅल्क्युलेट करून तुमचा रँक म्हणजे सिलेक्शन होईल की नाही हे काढायचे। आणि ते निघाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित चेक करायचे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहेत ते सर्व अवेलेबल करायचे। मित्रांनो बाकी झेडपीचे रिझल्ट पण लवकरच येतील। जसं रिझल्ट लागेल मित्रांनो तसं ते पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटू शकतं। इथे बघू शकता आता 5:57 होत आहेत आणि मित्रांनो हे पीडीएफचा जर टाइम बघितला तुम्ही 5:48 पीडीएफ टाकलेले। आणि मित्रांनो तुम्ही बघत असताल सर्वात आधी जे इन्फॉर्मेशन असते फक्त आणि फक्त आपल्या आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटते। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि मित्रांनो तुमचे काही डाउट्स असतील तर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, मी त्या रिप्लाय करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। थँक्यू।